मोर्शी शहरालगत असलेल्या नव्या वाठोडा आणि पुसला शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना आता प्रत्यक्ष हल्ल्याची घटना समोर आली आहे. नया वाठोडा येथील शेतकरी पुरुषोत्तम काकडे यांच्या शेतात कुक्कुटपालन आणि जनावरे ठेवण्यात येतात. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे त्यांनी आपली जनावरे निंबाच्या झाडाखाली बांधून चारा पाणी करून सायंकाळी 5:30च्या सुमारास घरी परतलेत. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या मुलासह शेतात पोहोचले असता त्यांना गोरा दिसून आला नाही. फक्त गळ्याचा दोर तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता जमिनीवरून ओढत नेल्याचा खुणा दिसून आल्यात. त्या खुणांचा माग काढत गेल्यावर सुमारे 60 ते 70 फूट अंतरावर गोऱ्याचा मृतदेह आढळून आलाय. बिबट्याने गोऱ्याच्या मागील बाजूस आणि पोटाचा भाग खाल्ल्याचे स्पष्ट दिसून आलेत. ही घटना बुधवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी आणि वनसंरक्षक निखिल गोरे यांना तात्काळ कळविण्यात आले. दरम्यान शेजारील शेतकरी रामचंद्र अमझरे यांच्या मुलानेही एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता तो बैलजोडी घेऊन घरी जात असताना त्याला बिबट्याची डरकाळी ऐकू आली. या आवाजाने बैल घाबरून पळू लागले. मात्र अशा आवाजांचा अनुभव असल्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं. या घटनेनंतर मात्र परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीचं सोडाच आता दिवसाढवळ्याही शेतात जाणं धोकादायक झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तात्काळ पावलं उचलून बिबट्याला पकडावं आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.